जय शिवराय. दादोजी कोंडदेव शहाजी महाराजांना मिळाल्यापासून सुभेदार पद मिळवून त्यांनी आपल्या पद्धतीने काय काय बदल घडवून आणले. शेती व्यवसायाला त्यांनी कसा वाव दिला, शेतकऱ्यांना त्यांनी कसा धीर दिला, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणी त्यांच्यासोबत असलेले दादोजी कोंडदेव यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. दादोजी हे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. यांचा जन्म 1577 साली झाला व मृत्यू 1647 साली झाला. दादोजी कोंडदेव 1636 पासून ते वयाच्या 72व्या वर्षापर्यंत म्हणजे साधारण 13 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ होते. त्याआधी दादोजींनी पुणे परगणा वतन जहागिरीची देखरेख करणारे सुभेदार पद म्हणून चाकरी केली आहे. दादोंचा मृत्यू झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वय अवघे 19 होते. दादोजी कोंडदेव शहाजीराजे भोसले यांचे ते चाकर होते. शहाजीराजे भोसले यांच्याजवळ नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेख आढळत नाहीत. ते तसे नसून ते आदिलशहाच्या प्रशासन व्यवस्थेतील एक आदिलशहाने नेमलेले व नंतर सुभेदार झालेले ते एक हवालदार होते. इतिहासकार यदुनाथ सरकार आणि अन्य परंपरागत इतिहासकारांनी स्वीकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंड भागातील महाराष्ट्रीयन देशस्थ ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे मलठण तालुका शिरूर येथील ते होते. त्यांचे मूळ आडनाव गुंजिवडे असे होते. पाटस परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णीच होते. दादोजी आणि भोसले कुटुंबाचे संबंध फार पूर्वीपासूनचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी हिटणी, बेर्डी, देऊळगाव या गावची पाटलकी मिळवलेली होती. त्या गावचा कुलकर्णी म्हणून दादोजी हे तिथे काम पाहत होते. आदिलशाही मार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही राहिले होते. त्या काळात कुलकर्ण्याचे काम नेमून दिलेल्या गावात शेतसाऱ्याचा हिशोब ठेवण्याचे, असे काही वेळा शेतसारा जमा करण्याची जबाबदारी सुद्धा कुलकर्ण्यांना सांभाळावी लागत असे. नवीन वादानुसार दादोजी गुंजिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती झाल्या. दादोजी कोंडदेव हे मलठणचे नाही तर शिवतरचे होते. दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशाहीकडे प्रथम कारकुनीस म्हणून नोकरी करत होते. इसवी सन 1636 मध्ये विजापुरी सरदार मुराद जगदेवने पुणे कसबा बस्तीत जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेव यांच्याकडेच होते. इसवी सन 1632 ते इसवी सन 1636 अखेर शहाजीराजे हे निजामशाहीचे पूर्ण अखत्यार होते. त्यामुळे परिणामात दादोजी कोंडदेव हे शहाजीराजांचे चाकर होते. शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून काम पाहत होते. मलिक अंबर ह्या निजामशाहच्या प्रभावी वजीराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजींच्या सैन्यात सन इसवी सन 1636 मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने शहाजीराजांना पुण्याची जहागीर दिली. चाकणपासून शिरवळ, इंदापूर, सुपेवाई इथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूक, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोड नदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजीराजांना आदिलशाहीकडून जहागीर म्हणून मिळाला. पण प्रत्यक्षात शहाजीराजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे शहाजीराजांना जहागिरीचा कारभार पाहण्यास त्यांना उसद नव्हती. म्हणून शहाजीराजांनी जहागिरीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेव यांच्याकडे सुभेदार म्हणून सोपविलेली होती. निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर सन इसवी सन 1630 ते 1631 दरम्यान या काळात मोठा दुष्काळ पडलेला होता. सन इसवी सन 1634 ते 1636 काळात मोगलांनी आपापसाच्या प्रदेशात बरीच आक्रमणे सुरू केलेली होती. सुभेदार या नात्याने पुणे परगणा परिसरात दादोजींनी दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले. निवाडे दिले. जमिनीचे मालकी हक्क निश्चित केले. जमिनीची प्रतवारी लावून मालकी अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केलेली होती. सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला. शेती आणि बागायतीत उत्तेजन दिले. तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेती व्यवसायाला सुधारणा व्हावी म्हणून काही वर्ष शेतसाराही त्यांनी माफ केला. गोत्सवातून पुणे वतनातील तंट्याचे निवाडे करताना दादोजी कोंडदेव यांच्या उपस्थितीत तसेच उजाड मुलूक लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रातून तसेच बखरीतून आढळतात. निवाडे देताना ते निष्पक्ष आणि ते न्यायी होते. चला तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया लगेचच. धन्यवाद. जय शिवराय.